कुठे गेला आहे? इथे काय काय मकडी बी काहीतरी आहे तिथं वरती वाटतं ते लाईट मारल्यावर गेला म्हणजे बाहेर आलेलो आम्ही गेल्यावर. हां बरोबर की तेच मित्रांनो. ते बघितलं थांबून जा म्हणजे इथं येऊन आलेलं ते. घरात होतं थोडं शेम आहे. मित्रांनो माझ्या शेजारचं घर लक्षात घ्या. आम्ही जिथं राहतो तिथंही असे साप असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल. माझं घर इथं हाकेच्या अंतरावरती आहे. हे माझे सगळे मित्र लक्षात घ्या माझ्या शेजारचे. आणि ह्यांच्या इथं अर्धा डझनपेक्षा जास्त फक्त मन्यार सापडलेत. बरोबर नाही? तर घरात पण आला होता. काही वेळापर्यंत आम्ही इथं येऊन चेक करून गेलो होतो तेव्हा हा साप दिसला नव्हता. परत आमच्या मित्रांना दिसला आणि आल्यानंतर हा सापडला. लक्षात घ्या. आता हाकेच्या अंतरावरती माझं घर आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला पण साप असे असू शकतात. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. हातपाय पडलाच होतात. 15-20 वर्ष आम्ही इथं बाजूला राहतो आणि 15-20 वर्षात खूप साप एकाच घरात 6 साप पकडले. त्यामुळे तुम्ही समजू शकता. खरं तर आता येळुरातला रात्री आता 9 नंतर हा दुसरा साप आहे. लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप असू शकतात. मन्यारची ओळख होणं फार गरजेचं आहे. काळा कुठ ह्याच्यावरती आडवे पट्टीचे पांढरे तुम्हाला दिसालेत. त्यामुळे मन्यार तुम्ही आरामात ओळखू शकता. लक्षात घ्या. सापानाच खाऊन जगणारा हा साप लक्षात घ्या. नागापेक्षा 4.5 पटीने विषारी असतोय. फक्त रात्री फिरतो. लक्षात घ्या. अचानक तुमच्या पायाजवळ येऊ शकतोय. मोकळ्या रानात, गवताळ प्रदेशात, खुल्या मैदानात आणि शेतात भात शेतीत राहणारा हा देशातील सर्वात विषारी साप आहे. साधारण 2 वर्ष वयाचा हा मन्यार जातीचा साप आहे.